बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वदूर पाऊस पडतोय, त्यामुळे पैनगंगा नदीला मोठा पूर आलाय। उगम स्थानापासून अवघ्या 15 किलोमीटरवर पैनगंगा नदीनं आपलं पात्र सोडलेलं आहे। तसंच जवळच असलेल्या येळगाव धरणाची पाणी पातळी देखील वाढलेली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी। बुलढाणा जवळून वाहणारी पैनगंगा नदी तिनं पात्र सोडलंय। बुलढाण्यापासून सागवण नावाचं जे गाव आहे अवघ्या 4 किलोमीटरवर, तर ही ज्या नदीनं पात्र सोडलंय आणि शेतामध्ये पाणी शिरलेलं आहे। प्रशासन सतर्क आहे। सकाळपासूनच म्हणजे पहाटेपासूनच पोलीस आणि तहसील ऑफिसचे कर्मचारी तसंच तहसीलदार या ठिकाणी लक्ष देऊन आहेत। तहसीलदार साहेब आपल्या सोबत आहेत। साहेब, सध्या काय परिस्थिती आहे? सद्यस्थितीत तरी जरी पूर आला असला तरी पूर कमी आहे। काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे सकाळी आज मोठ्या प्रमाणात या नदीला पूर होता। सद्यस्थितीत कमी आहे, परंतु अधिक 2 दिवस पाण्याची शक्यता पावसाची अशीच राहणार आहे। त्यामुळे नागरिकांना आपल्या वतीनं आव्हान आहे, आपल्या चॅनलच्या वतीनं आपण आव्हान करावं की नदीवरून नाल्यावरून पाणी सुरू असताना नदी नाला ओढा ओलांडू नये, जेणेकरून जीविताची हानी होणार नाही। तसेच शेतकऱ्यांना सुद्धा माझी विनंती आहे की आपली जी जनावरं आहेत त्यांना सुद्धा आपण सांभाळावं सद्यस्थितीत। मी पुनश्च एकदा तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो। ठीक आहे। तहसीलदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की ज्या ठिकाणी पूर परिस्थिती आहे त्या ठिकाणी नदीकाठचे शेती आणि नदीकाठची जी जनावरांची गोठे असतील त्या ठिकाणी जनावरांची काळजी घ्या आणि त्या ठिकाणून जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवा। तसेच अशा या धोकादायक पुलावरून जेव्हा पाणी वाहत असल्यास त्या ठिकाणी चुकूनही जाऊ नका, असं प्रशासनाकडून इशारा देण्यात आलाय, सांगण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण सर, मी मयूर निकम, झी 24 तास, सागवण, बुलढाणा।